इथे जमलेला प्रत्येक मुलगा जगाचा पोशिंदा शेतकऱ्याचा मुलगा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज शेतकऱ्याची अवस्था काय झाली आहे तुम्हाला वेगळ्या शब्दात सांगायची गरज नाहीये. तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याच्या मुलाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत की शेतकऱ्यावर आज कोणते दिवस आले. शेतकरी स्वतःचे अवयव विकायला काढतोय म्हणल्यावरती आपल्या बापावर काय परिस्थिती आली आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थ्याला हे माहिती आहे की विराट कोहलीचे रन किती आहे, टेस्ट मध्ये ओडीआय मध्ये किती आहे, T20 मध्ये किती आहे, पण या शेतकऱ्याच्या मुलाला त्याच्या बापाचे वक्रावून या बांधावून त्या बांधावर किती चक्र झाल्यात याची दखल विद्यार्थ्याला नाहीये. शेतकऱ्याच्या मुलांना यासाठी मी तुम्हाला संबोधित करू सांगतो. जय जवान जय किसान. तमाम छात्र शक्तीला माझी विनंती आहे की तुम्ही मक्काच्या कणसाचा माईक करा पण बोलायला शिका. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बोलावंच लागेल. आणि एकीकडे आपल्याला कृषी मंत्री म्हणतात की शेतकरी त्याच्या मुलीच्या साखरपुडा करतोय, लग्न करतोय एवढ्या ऐशआरामात. तर त्यांना माझं संबोधन आहे की शेतकऱ्याने त्याच्या मुलीचे लग्न करू नये का. ते म्हणतात आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा दिला, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाहीये. लोकांनी याचा गैरफायदा घेतला म्हणजे ते आपल्याला भिकाऱ्यापेक्षाही तुच्छ वागणूक देत आहे. सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. 1100 हेक्टर मध्ये पिकाचं नुकसान झालंय अशी वर्तमानपत्राला बातमी आली आहे. पण कृषी मंत्री कोकाटे म्हणतात की ढेकळाचे पंचनामे करायचे काय. यांना जर संध्याकाळच्या जेवणामध्ये जग आपल्या भारताच्या पोशिंद्याने ढेकळे वाढले तर याच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल. याची कुठेतरी दखल घेतली पाहिजे. आणि मी कृषी मंत्र्यांना विनंती करतो की तुम्हाला जर खुर्ची सांभाळता येत नसली तर तुम्ही राजीनामा द्या. कृषी मंत्री तुम्ही एक काम करो, खुर्ची छोड़ो आराम करो. कृषी मंत्री तुम्ही एक काम करो, खुर्ची छोड़ो आराम करो. आपल्या कडून बोलणारे कोणी नाही. या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बापाची बनियाल बघितली की डोळ्यात पाणी येतंय. तुम्हालाच बोलावं लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्याला संबोधित करतो की ज्वारीचा कणसाचा माईक करा रे मित्रांनो. आपल्या बापाची अवस्था बघा तुम्ही कशी झाले. त्या बापाची बनियाल बघली की आपल्याला लाज वाटते आपण असे कपडे घालायची. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला बोलावं लागेल. भारत माता की जय, भारत माता की जय. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. अरे जब छात्र